नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, कसं माहिती का की लहानपणी मी अनेक वेळा मार खाल्लाय, पण साधारणपणे 3 कारणं कॉमन असायची. एक म्हणजे खेळून वेळच्या वेळी घरी परत न येणं. दुसरं कारण म्हणजे होमवर्कच्या वह्या ज्या असतात त्या पूर्ण न होणं, त्यामुळे शाळेत मार पडायचा. आणि तिसरं कारण म्हणजे सर्वसाधारणपणे आठवड्यातून किमान 2 वेळा तरी माझ्या मित्रांच्या अंगावर शाई सांडायची, किंबहुना शाई ओतायचो मी, त्यामुळे मला मार पडायचा. मला सवयच लागली होती. म्हणजे एकदा तर असं झालं की मी होमवर्क पूर्ण केला होता ना, तरी मला शाळेतल्या शिक्षकाने मारला. म्हणजे झालं कसं, त्यांनाही सवय लागली होती ना की प्रशांत म्हटलं होमवर्क पूर्ण नसणारच, हा ना 2-4 छड्या. झालं कसं होतं की त्या दिवशी असंच चेक करत होते वया. सरांनी सर माझ्याकडे आले. प्रशांत हात पुढे कर. मी आपला हात पुढे केला. दोन त्यांनी बेताच्या छड्या माझ्या हातावर उमटवल्या. नंतर माझ्या लक्षात, अरेच्छा, माझा अभ्यास तर झालेला आहे, मग सोडतो काय. मग मी त्यांना म्हटलं, म्हणजे कसं असतं ते, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्फल उचलणार नाही, असं मी असा जो एक बाळ असतो ना, तो असा अंगात भिनवला. आणि त्यांना म्हटलं, एक्सक्यूज मी. म्हणजे लहान असताना एक्सक्यूज नाही म्हटलं, मनातल्या मनात म्हटलं, सर माझी वही पूर्ण आहे, असं मी सरांना सांगितलं ठणकावून. सरांनी माझ्याकडे अविश्वासाने बघितलं. हॅट, त्याने सही व्हायचं. अरेच्छा, वही पूर्ण आहे, व्हेरी गुड. तुम्हाला खोटं वाटेल मंडळी, पुढचे 3 दिवस शाळेला ऐतिहासिक सुट्टी मिळाली होती, मी अभ्यास केला म्हणून. थोडक्यात कसं आहे की लहानपण म्हणजे दंगा मस्ती, त्यानंतर कुठेतरी काहीतरी खेळ, कोणाचं तरी काही फळीफोड किंवा काहीतरी वांदे, म्हणजे वाट लावायची, हेच तर लहानपणी करायचं असतं ना. मोठेपणी नाही करता येत ते सगळं. कसं आहे, हे लहानपण सगळं आठवावं म्हणून मी आज तुमच्यासमोर एक लहान मुलाला इथे आणलेलं आहे. अर्थात मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की शब्द दिल्याप्रमाणे मी इथे आणणार आहे, आणि शब्द दिल्याप्रमाणे मी इथे आणलेलं आहे. ओंकार, तुझं मनापासून स्वागत. बरं, मला आधी तुझं पूर्ण नाव सांग. ओंकार अनिल माने. ओंकार अनिल माने. कुठे राहतोस तू? पुण्याला. पुण्याला, ओके. मला सांग, आणि तू करतोस काय, म्हणजे कितवीत आहेस? 9वीत. आणि शाळा? न्यू इंग्लिश स्कूल टिळकरोड. न्यू इंग्लिश स्कूल, ओके. आवडता विषय? म्हणजे सगळेच आवडतात असं सांगू तो का? म्हणजे देवारातच बसवावं लागेल मला. सगळेच आवडतात? नाही, सगळेच आवडत नाही. मग इतिहास. ओके. आता मला सांग, खायला काय आवडतं तुला? खायला सगळं स्पायसी. सगळं स्पायसी. तिखट मार कसा. पण तुझ्यासाठी मी एक गंमत आणली आहे, गोड. ती खाऊन बघ कशी वाटते. हे आवडतं का तुला? हो. हां, साधारणपणे चॉकलेट न आवडणारा मुलगा किंवा मुलगी मी आजपर्यंत बघितलेली नाही माझ्या सकट. असो, पण मला सांग, तू कुठल्या तरी एका चित्रपटात काम केलेस ना, मराठी? हो. कुठला तो चित्रपट? शाळा. मग तू शाळेतला मास्तर आहेस का विद्यार्थी? विद्यार्थी आहेस, ओके. पण मला सांग, आता घरी कोण कोण आहे? आई, बाबा आणि मी. आई, बाबा आणि तू. बाबा काय करतात? बाबा ड्रॉइंग क्लासेस घेतात. ड्रॉइंग क्लासेस. आणि आई? आई पण क्राफ्टचे क्लासेस घेते. हो, अरे वा. बाबांना काय बनवता येतं रे? सगळं. आणि आईला? थोडं. नाही, सगळंच. आईला सगळं येतं? अरे देवा, म्हणजे सारखं स्वयंपाकच चालतो की काय घरात? आणि तुला काय काय येतं? जरा. अजून शिकतोयस तू? बरं, तुला येतं का ड्रॉइंग बिंग? मला नाही आवडत. आवडतच नाही. आणि क्राफ्टिंग? मग आवडतं काय तुला? इलेक्ट्रॉनिक्स. व्हेरी गुड. आता मला उत्तर द्यायचा कंटाळा आलाय. उत्तर द्यायचा कंटाळा आला? तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो. खाण्याशिवाय तुम्हाला अजून कुठला छंद आहे? छंद गाण्याचा छंद आहे, झोपण्याचा छंद आहे, गप्पा मारण्याचा छंद आहे, बॅडमिंटन खेळायचा छंद भरपूर आहे. बरं, अजून एक विचार. तुम्ही खवय सुरू व्हायच्या आधी पण जाड होता? हो, मी लहानपणापासून जाड आहे, सांगतो काय तुला. अरे, लहानपणाचा माझा फोटो दाखवला ना तुला, तू म्हणशील कोण आहे हा, एवढा जाड होतो. आता जरा बारीक झालेला आहे. खाऊन थकलोय मी ना. पण मी तसा हरणारा माणूस नाहीये. आता जाऊया आपण किचनकडे, जाऊया ना? कारण तुला सुद्धा उत्तर द्यायचं कंटाळा आलेलं आहे. आणि तुझा चेहरा बघून मला आता भूक लागलेली आहे. आपण जाऊया, चल. हे घेऊ का मी? म्हणजे तुम्हाला मध्ये खाता येईल ना मला? हो. ये. माझ्यासाठी घेऊन तर कमाल आहे तुझी. बरं, आज तू काय काय दाखवणार त्याचं मला इथे? कारलं फ्राय, झटपट चिकन आणि कुकुंबर पंच. हो. ओके. पहिल्यांदा आपण काय बनवतोय? कारलं फ्राय. तुला खूप आवडतं काय कारलं? खूप आवडतं? हो. मला अजिबात नाही आवडत, त्यामुळे मला जरा टेन्शन आलंय. मला आज कारलं खावं लागणार आहे. ओके. ही रेसिपी तू कुठे शिकलास? बाबांकडे. बाबांना सगळं येतं का? हो. ऑलराऊंडर आहे? हो. क्या बात आहे. ओके.
मला साहित्य सांगतोस काय काय? चिप्स केलेली कारली, हं? साखर, हं? हळद, हं? तिखट, मीठ, लिंबू आणि हिंग. हिंग. मस्त असणार आहे ना ही. हो. त्याबद्दल तुला एक गोळी. आणि तुला घेतलं की तुला वाईट वाटू नये म्हणून मी घेतोय, म्हणजे तुला असं वाटेल तसं नाही. हां, तुला वाईट वाटत नाही. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं आपण? बाउल. बाऊल लागेल का तुम्ही? पहिल्यांदा कारलं घ्यायचं. ओके. त्यात तिखट, हळद, हिंग 1 चमचा, ओके. मीठ चवीपुरतं आणि लिंबू पिळायचं. कालवायचं ते. असं झणझणीत होणार आहे ना? है ना? तिखट त्यांनी जरा अंमल जास्त घातलंय माझ्यासारखं. आपली मैत्री आहे बरं का? हां, हे मग आता 15 मिनिटं ठेवून द्यायचं. असंच ठेवायचं 15 मिनिटं. आणि मग फ्राय करायचं. ओके. कारण मॅरिनेशन झालेलं आहे आणि आमचं मॅरिनेशन अतिशय फास्ट असतं आणि अजिबात आम्ही वेळ लावत नाही. पटापट होतं आमची सगळी कामं. तुम्हाला वेळ लागेल कदाचित, पण आमचं पटापट होतं. तर आमचं मॅरिनेशन आता झालेलं आहे. आता काय करायचं मला? फ्राय करायचं. आता फ्राय करायचं. ओके. बरं, तू शाळेतल्या नाटकात वगैरे भाग घेतोस की नाही? नाही. मग डायरेक्ट सिनेमा? हो. असं कसं झालं? मिळाला कसा पण सिनेमा तुला? ऑडिशन झालेली शाळेत. अच्छा, शाळेतून ऑडिशन झाली होती. हो. बरं, सिनेमात नाव काय तुझं? फावड्या. हे सिनेमात तुझं नाव आहे कॅरेक्टरचं? हो. अरे बापरे, असं कसं नाव आहे? ओके. आता हे झाकून ठेवायचं. किती वेळ रे? एक 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं झालं ना? ओके. आता हे कशाबरोबर खायचं आपण? काय नाही, हे ऍक्च्युली नुसतंच खायचं आहे ना? नुसतं खावा, चपाती सोबत खावा, ब्रेड मध्ये घालून खावा. हां, कसंही ते चांगलं लागणार म्हणजे लागणार. का आता मला फक्त काळजी ती कारल्याची आहे. म्हणजे कसं लागणार कारलं. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जर कारलं आवडत असेल तर तुम्ही लिहून घ्या. नसेल तरी लिहून घ्या, कारण कोणाला तरी आवडत असेल ना. मग त्यांना करून खायला घालायचं असेल, तुमच्याकडे साहित्य पाहिजे, कृती कशी करायची पाहिजे. आहे सोपी, पण ऐनवेळी आठवत नाही. असं आहे, ऐनवेळी आठवत नाही ना, त्यामुळे चान्सेस घेऊ नका. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कारलं फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कारल्याचे तुकडे, साखर, तिखट, हळद, मीठ, लिंबाचा रस आणि हिंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कारल्याचे तुकडे घेऊन त्यामध्ये तिखट, हळद, हिंग, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि 15 मिनिटं ठेवून द्यावं. मसाला लावलेले कारल्याचे तुकडे थोड्याशा तेलावर परतून वाफवून घ्यावेत.